धावसंख्या ती मात्र 10. गोटेगर बी संघ फलंदाजी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता गणेशचा. बॉल येतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर झाले, 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्यात. संतोष दवनेने पहिले षटक टाकलं जाई संघाकडून आणि धावा दिल्या त्या 11. या एकूण धावा झाल्यात त्या माफी असावी 12. या ओव्हरमध्ये 2 चौकार मात्र आले गणेश डिंगोरेच्या बॅटमधून. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा. नितेश शेठ पाटील मंचावरती उपस्थित आहेत. निखिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. प्रवीणजी मात्रे, तन्मयजी पाटील, विघ्नेश पाटील, सुधीर पाटील, महेश पाटील, अभि पाटील, देवा पाटील ही संपूर्णपणे टीम. धावसंख्या 12. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये संतोष दवनेच्या विरोधात 12 धावा आल्या. थंडी जोरदार आहे. त्याच गोष्टीचा उल्लेख पोगाव टीमच्या जो खेळाडू आहे ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला मागच्या मॅचमध्ये, खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला ज्ञानेश्वरने. साध्या सोप्या शब्दात बोलला परंतु अगदी माफक बोलला. धनंजय सेकंड ओव्हरमध्ये जाई टीमकडून. परफेक्टली फिल्डर तिकडे सजवलाय काऊ कॉर्नरला ज्ञानेश्वरने. सरपंच चषक त्याने ज्ञानेश्वरने देखील उल्लेख केला. ही मॅच जर का आमची प्रेक्षकांच्या समवेत झाली असती तर आणखी मजा आली असती. प्रेक्षक मॅटर करतात. प्रेक्षकच केंद्रबिंदू आहे कोणत्याही स्पर्धेचा. बॉल चीप केलाय कव्हरच्या वरतून. वेगानं तिथं क्षेत्ररक्षक येतोय. फेक पा किती अचूक आहे विकेट किपरच्या हातामध्ये. या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण सगळेजण कुडकुडतोय परंतु हे फिल्डर मैदानाच्या आतमध्ये कोणतेही जर्सी नाही. अगदी आपण पाहतो ना कोणताही कोट नाहीये, फक्त जर्सी परिधान करून मैदानात खेळत आहेत. धावसंख्या 15. 7 चेंडू 14 वरती खेळतोय गणेश डिंगोरे. त्याला साथ देतोय तो जयंत. अप्पर कट गतीचा फायदा उचललाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. बॅटमधून आपण इथे पाहिला धनंजय जाई टीमकडून खूप लांबचा पल्ला गाठून हा संघ इथे उपस्थित झालाय. बॅटच्या वरच्या कडेला जरी लागला असला तरी सुद्धा क्षेत्र खाली आहे. गॅप आहे भली मोठी त्या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चौकार मिळतो तो गणेश डिंगोरेला. त्याची फटकेबाजी, त्याची खेळण्याची स्टाईल आणि त्याचबरोबर त्याचं बॅटिंग मधलं ॲग्रेशन, म्हणूनच त्याचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. 9 चेंडू 22 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या ती 23. 23 धावा. सेकंड ओव्हरमध्ये स्वीप करायचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. यस, बॅटिंग दमदार चालू आहे सध्या. ती गोटेगर बी टीम कडून समोर संघर्ष चालू आहे गोलंदाजांचा देखील. आमचे आयोजक स्वतः सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब, त्यांच्या साथीला आहेत तन्मय पाटील आणि त्याचबरोबर स्कोरर भाया मात्रे. सर्वांची मेहनत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. 24 धावा. सेकंड ओव्हर. स्वीप केलाय. चांगला स्ट्रोक. प्रयत्न चांगले होते चेंडू अडवण्यासाठी परंतु जयंतने इथे खेचलाय चौकार. 4 धावा. सरासरीने धावसंख्या ते 28. ॲक्शन रिप्लेमध्ये जयंतचा हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि ती डावी पा. गावाच्या प्रतिष्ठेसाठी पाहिजे ते प्रयत्न.
आणखी एका अँगलने आपण पाहतोय चांगले प्रयत्न होते, परंतु त्याच्यापासून चेंडू दूर होता. 28 धावा झाल्यात. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललाय गणेश डिंगोरे आणि जयंतने. 10 चेंडू 23 वरती जयंत खेळतोय, गणेश खेळतोय आणि जयंत त्याला साथ देतोय. 2 चेंडू 5 वर. MS11 जाई. मागच्या 3ही रात्रींमध्ये या वेळेपर्यंत अगदी लास्ट मॅचेस बाकी असायच्या, परंतु आज सुपर 8ला 2 संघ आपण पुढे नेतोय. दररोज सुपर 8चे संघ नेत होतो, परंतु आज वेळ जास्तच झालाय. परंतु संघर्ष चालू आहे. लाईव्हला प्रेक्षक मंडळी आहेत, त्यांचंही स्वागत. खरे क्रिकेटचे चाहते आहेत ते. मगाशी थोडी गर्दी होती, आता दर्दी आहेत. पाय टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने फक्त ढकललाय. एकरी धावसंख्येने स्कोर 29-29. जयराज आलाय गोलंदाजीसाठी. थोडा धीम्या गतीने मात्र हा चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट मात्र झाला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात जयंतला मात्र माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आणखी एक महत्त्वाचा खेळाडू गोटेगर बी टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. अतिश बांडे, सनीशेट तुपे, विचुंबे जे पुरस्कर्ते आहेत. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर बी टीमचे. आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सनीशेट तुपे यांचे संघ नेहमीच पाहतो. प्रेम आहे त्यांचं गोटेगर बी टीमवरती आणि विश्वास देखील नेहमीच सार्थ ठरवतात. अतिश मैदानात दाखल झालाय. गणेश डिंगोरे 29 लॉस ऑफ 1 विकेट. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट आले. 5 ओव्हरचा आज सामना आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पाक ॲक्शन साईड आर्म आहे आणि तिचा फायदा मात्र उचलण्यात येतोय. चांगली गोलंदाजी जयराज कडून. गणेशच्या विरोधात 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत बॅटिंग केले गणेशने. यॉर्कर बॉल बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर मात्र कंट्रोल केले धावसंख्येला. ॲक्शन खूप छान आहे आणि रिलीज ऑफ डिलिव्हरीचा जो पॉइंट आहे तो खूपच टॉपमधून आहे. म्हणजे पाहायला मजा येईल जेव्हा स्लो मोशनमध्ये बॉलिंग ॲक्शन पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉलिंग बाय जयराज. गणेश डिंगोरेला त्याने बाद केले. खूप मोठा धक्का गोटेगर बी टीमला. जयराजने आतापर्यंत फक्त धाव दिले ती 1. निर्धाव चेंडू आणि फलंदाजी पाक कोण करत होता. गणेश डिंगोरे सारखा एक आक्रमक फलंदाज, त्याला थांबवण्यामध्ये यश मिळालंय जयराजला.
आणि हा देखील चेंडू इथे टाकलाय जयराजने निर्धाव. फक्त एक धाव त्याने दिली आणि एक विकेट महत्वाची घेतली गणेश डिंगोरेची. टप्पा पडल्यानंतर पहा राईज ऑफ डिलिव्हरी, अनपेक्षित उसळी मात्र या चेंडूवरती मिळाली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय गोटेगर बी टीमसाठी आणि धावत संख्या ते 29. विकेट गेल्यात आतापर्यंत 2. बी टीमचा कल्याण पूर्व, अर्थातच ठाणे जिल्ह्यातील ही दुसरी महिला आणि त्याचबरोबर कल्याण पूर्व मधील अगदी आपण पाहतोय की महिला आमदार सुलभाताई गायकवाड, पहिल्या मंदाताई म्हात्रे, त्यांच्यावरती आधारित संगीत आपण ऐकत होतो. प्रशांत आलाय 4थ्या षटकात 29 धावा. या गुलाबी थंडीमध्ये आतिशला आक्रमण करावं लागणार आहे. प्रयत्न करतो, यॉर्कर बॉल होता, बॅटची अगदी खालची कडा घेतली. फक्त एकच धाव. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आतिशसाठी. धावसंख्या 30. गुलाबी थंडी, या थंडीमध्ये चालू असलेला सामना स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर बी आणि त्यांच्याविरोधात MS11 जाई. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच. यॉर्कर बॉल समोर केसला, लॉंग ऑफला फिल्डर, फक्त एकच धाव. हे चित्र आता पाहायला मिळेल. फॉग देखील वाढला आता मैदानात. विजिबिलिटी फॅक्टर, त्याचबरोबर ड्यू फॅक्टर, हवेतला ओलसरपणा, गारवा, सर्वच काही गोष्टी. फुल टॉस बॉल, चुकी केले गोलंदाजाने आणि त्याचा फायदा उचललाय तो आतिशने. बॉल पाठवला मागे, फाईन लेगला, चौकार, 4 धावा. चौकारांची गरज आहे सध्या तरी गोटेगर बी टीमला, फार गरज आहे. कारण धावा येणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये धावांचा अगदी आपण पाहतो ना, पाऊस पाडला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि या 5 ओव्हरमध्ये किमान 50-55 करणं या ही गरज आहे गोटेगर बी टीमची. 35 धावा झाल्यात, 2 विकेट. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. आणखी एक धाव जोडली जाते. 36 धावा. एक चौकार आल्यानंतर थोडा दबाव मात्र आता वाढलाय. प्रशांत वरती 4थं षटक चालू आहे. समोर आतिश बांडे सारखा एक आक्रमक विस्फोटक फलंदाज सध्या मैदानात खेळतोय गोटेगर बी टीम कडून. दमदार स्ट्रोक आहे. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आतिशच्या बॅट मधून आतिशी षटकार. पुन्हा पठाण या स्पर्धेसाठी आमचे पंच अंपायर जे पॅनल चर्चेत आहे. मगाशी देखील मच्छिंद्र सरांनी उल्लेख केला. जय पवार आणि त्यांच्या संपूर्णपणे टीमने बदलापूर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल तिथे 40+ ऑल इंडिया लेवलची 40+ स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा सरपंच चषक आहे.
वेल डन मुन्ना पठाण. चौथं षटक. आतिशने केले आक्रमण प्रशांतच्या विरोधात. षटकार. चांगला अँगल आता मात्र पकडलाय. वाईड लाईनला चिकटून मात्र हा बॉल टाकला प्रशांतने बेसिक्सला पकडून. येस गुड बॉलिंग बाय प्रशांत. 42. आणखी एक वेगवान चेंडू अनपेक्षितपणे खालीच राहिला आणि इथे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती. 42. जयराज आलाय ज्याने फक्त एकच धाव दिली होती. एक विकेट त्याने घेतली होती गणेशची. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. जाई MS11 जाई विरोधात स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी. यॉर्कर बॉल मिड ऑफला. फिल्डिंग काय कमालीचे पा. आपण थंडीमध्ये कुडकुडतोय ते मैदानामध्ये लढाई करतायत कोणतेही तमान न बाळगता. यॉर्कर बॉल होता हा. मिडल स्टंप वरचा खोदून काढण्याचा प्रयत्न आणि मिड ऑफला असलेल्या फिल्डरने पहा मागे जाऊ दिलाच नाही. डायू लगावले. हे थंडी चालू आहे आणि या थंडीमध्ये लागल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मच्छिंद्र पाटील सर सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये समालोचन करणारे आमचे समालोचक. धीम्या गतीचा बॉल होता परंतु लाईन खराब आहे. दंडित करतायत पंच. जय पवार. व्हाईट बॉल. यस मच्छिंद्र पाटील सर. आणि मच्छिंद्र पाटील सर असल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा असते. प्रेक्षकांना खिळवून सोडतात. प्रत्येकाची शैली वेगळी आहे आणि मच्छिंद्र पाटील सरांची शैलीचे चाहता वर्ग खूप मोठा आहे. हाफ ट्रॅकर बॉल ताकदीने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अतिशच्या बॅटमधून आणखी एक दमदार सरपंच षटकार. काही खेळाडू असे असतात ना कंडिशन पाहून मग त्यांचा खेळ होतो. मग बाउंड्री लाईन किती दूर आहेत किती जवळ आहेत मग 30R सर्कल कुठे आहे विकेट कशी आहे. परंतु आतिश तसा नाही आहे. आतिश प्रश्नच येत नाही. माझं काम एकच आहे समोरच्या गोलंदाजाचा कार्यक्रम करणं बस. आक्रमण बाकी काही नाही. प्रयत्न करतोय परंतु इथे गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त एकच धाव दिली होती. त्याच्या विरोधात तुम्ही षटकार केसलाय. तो तर प्रत्युत्तर देणारच ना. टप्पा पडतोय. लेग कटरचा वापर त्याने केलाय. चांगली गोलंदाजी जयराजकडून. 3 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 50. कदाचित पहिला सामना पाहायला मिळेल ज्यामध्ये 55चं लक्ष होतं. काय सामना झाला तो. टेंबिवली विरोधात वाकळण. कमालीचा संघर्ष. मजा आली त्या मॅचमध्ये देखील. आडवा बॅटने फटका केसलाय. डीप मिड विकेटला प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. पंच इशारा करतायत. इट्स अ बाउंड्री. 4 रन. चटलं ना मच्छिंद्र सर इथून जाताना 2 व्हीलरवरून जाताना तरी सुद्धा 20 वेळा पाय चोळू कुठे लागले आणि कुठे नाही. परंतु तिथे पा फिल्डिंग करत असताना कोणतेही तमा न बाळगता बिनधास्तपणे डाईव्ह लगावले त्या क्षेत्ररक्षकाने. संकल्प होता त्या ठिकाणी. हे का कशासाठी
गावच्या प्रतिष्ठेसाठी स्पर्धा जिंकायचे, सरपंच चषक, त्यासाठी चालू असलेला हा संघर्ष. 8 चेंडू 21 वरती खेळतो अतिश. धावा झाल्यात त्या 54. 2 चेंडू शिल्लक आहेत. जयराजच्या विरोधात आक्रमण झालं नव्हतं, परंतु ते अतिशनं केलंय. कधी जयराज सरस टळतोय तर कधी अतिश. गोटेकर विरोधात जाई. हा ट्रॅकर बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक गॅप शोधली अतिशने. खेचलाय चौकार. नऊ चेंडू 25 धावसंख्येचे इनिंग त्याने साकारले. संघाची धावसंख्या 58, 58. जाई संघासाठी डोकेदुखी ठरला तो मात्र निश्चितच अतिश बांडे. कमालीची बॅटिंग. 58. फ्लिक केलाय. ताकद आहे त्याच्याकडे, अतिशकडे, आणि ते बॉल पाठवलाय तो मात्र डगआउटच्या दिशेने. काय बॅटिंग केले. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतोय की हा फटका मी कशा पद्धतीने खेळलो, आणि त्याचा चेहरा सांगतोय ही इनिंग त्या टीमसाठी, माझ्या टीमसाठी अतिशय लाभदायक ठरेल. या तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. 10 चेंडू 31 धावसंख्येची इनिंग अतिशने साकारली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून. 310च्या स्ट्राईक रेटने तो खेळला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य कैद केलं आमच्या कॅमेरामॅनने. वेल डन, वेल जॉब. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक 64 आणि 30 चेंडूंमध्ये 65 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय MS11 जाई संघाच्या विरोधात. 30 चेंडू 65 धावा. सेकंड इनिंग. स्वागत करूया आपण सर्व आयोजकांचं मनापासून स्वागत. जिंकण्यासाठी 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 65 रन्स टू विन फ्रॉम 30 डिलिव्हरीज. सामना मजा येईल. कारण 2 सामन्यामध्ये आपण 63 टार्गेट पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये आपण वाकलन संघाला 63 धावांचं टार्गेट देताना पाहिल्यामध्ये तो सामना 4 षटकांचा होता, आणि मागच्या सामन्यामध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये ते मात्र आव्हान आपण पाहिलं दिगोडे संघासमोर 63 धावांचं ते पार करता आले नाही. 65 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये पार होणार का? जो जिंकेल तो मात्र फाईट करेल MS11 जाई संघाला. तो सामना 4 षटकांचा झाल्याची नोंद घ्या आपण. बघायचा हा सामना संपल्यानंतर एक सामना अजूनही असणार आहे. उद्या यायला विसरू नका. उद्या स्पर्धेचा फायनल डे. हु विल बी गोइंग टू चॅम्पियन? उद्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार. JP पॅनल आमचे मिस्टर जय सर, मुन्ना पठाण सर, मिस्टर डांगरे सरांचं देखील अभिनंदन करूया. चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द JP पॅनल. सच अ ग्रेट जॉब जेंटलमॅन. कीप गोइंग. स्वागत आहे तुमचं देखील. आमचे गुणलेखक जतीन गोंधळी, मॅन फॉर मुसाटणे, आमचे आयोजक स्क्रीनवरती बघू शकाल आपण स्माइल करत असताना, कारण स्माइल चेहऱ्यावरती येणं स्वाभाविक आहे. कारण आजचा जो
आपण वातावरण बघितलं कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, टाळ्यांचा कडकडाट, गगनभरी फलंदाजीचे षटकार, प्रेक्षकांना अक्षरशः क्रीडागिरी नाहून निघाली होती आणि हे चित्र बघितल्यानंतर आयोजकांना खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असणार आहेत. हे यश आहे त्यांच्या स्पर्धेचं. सरपंच चषकाचे यशस्वी आयोजक आपण पाहतो स्क्रीनवरती. सध्या उद्या शेवटचा दिवस, उद्या आपण स्पर्धेला निरोप देणार. पुढच्या वर्षी पुन्हा सज्ज होणाऱ्या स्पर्धेसाठी 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं आणि आमच्या आयोजकांचं. वळणात आपण सामन्याकडं. सर्वचिडी पाचन केले ते मैदानावरती. फलंदाज एंडला परेश प्रवीण म्हात्रे. स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते. भरपूर मेहनत आहे व्यक्तिमत्वाची, भरपूर मेहनत आहे. कारण ज्यावेळी संघ उपस्थित झाले नव्हते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही बघितलं होतं तो प्रेशर ना. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज, वेगवान गोलंदाज आधी मडके. आधी मडके. सायकलला फलंदाज प्रशांत मळ. सेकंडला जयराज. स्ट्रॉंग अपील. पहिल्या चेंडूवरती पंचाने सांगितले नॉट आउट. मजा आहे ना सामन्यामध्ये. आपण जर पाहिलं ना ज्या पद्धतीने जाई संघानं गोलंदाजी केली, त्यांचे गोलंदाजी आम्ही समोरनं बघितले. मुन्ना पठाण सरांनी आम्ही ज्यावेळी राऊंड करत होतो, चर्चा करत होतो की त्याची गोलंदाजी आहे ना ती ब्रेक आहे, लेग ब्रेक करतात ते. रनिंग म्हणजे स्किड करतात चेंडूला. कधी कधी चेंडूला इनकटर आउटस्विंगच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकदा मिळणार चेंडूची कनेक्टिव्ह वेळ नाही आहे. एका धावेने धावसंख्येला आकार येणार, तो संघाचा सांघिक धावसंख्येला दुसरा मिळणार आणि एक धाव अंकित करताना प्रशांत स्ट्राईकला येणार. प्रशांत मल आणि साथ त्याला देतो जयराज धनू आणि गोलंदाज सज्ज होतोय आधी मडके. दोन्ही संघ खूप लांबचा प्रवास करून आले. गोटेकर संघ शहापूर तालुक्याला बिलॉंग करतोय. योगेश मडवी आमच्या समेत आहेत. जबरदस्त समालोचक. भरपूर मागणी असते आणि या परिसरातील मी मगाशी म्हटलं त्यांचा बाल किल्ला आहे. या परिसरात भरपूर मागणी. पंचाचा वाईटचा इशारा. चेंडू बघा टप्प्यानंतर चेंडू स्किड झाला. मी मगाशी याचा उल्लेख केला होता. मातीने शेणाचा वापर करून बनवलेली खेळपट्टी. फिनिश ऑफ डिलिव्हरी. एक्झॅक्टली विकेट कीपरने कुठे चेंडू बॅकअप केला, गॅदर केला, याची संपूर्ण शहानिशा केली पंचांना आणि सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. गुड सिम्बा अंपायर. ओ बॅटचा फ्लो भरपूर होता, मात्र चेंडूला कनेक्टिव्ह नाही आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला बीट करून सोडलाय. गोलंदाजीमध्ये लयबद्धता चांगले, कंट्रोल चांगले. चेंडू वाईट गेल्यानंतर स्वतःला पुन्हा लवकर सावरलं आणि फलंदाजीमध्ये धावसंख्येला आकार नाहीये. एकी चौकार, एकी षटकार नाहीये, त्यामुळे धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. ती 3 धावसंख्या एकी बादना बिन बाद दिन साबत सुरुवात करत असताना शांत संत वाते इंद्रायणी या पद्धतीनं ही सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. लवली शॉट मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू बिरकावून दिलाय. योगेश मडवी आमचे पनवेल पेमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ह्या परिसरामध्ये भरपूर त्यांचा बोलबाला असतो, भरपूर मागणी असते त्यांना, कारण चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून मराठी हिंदी आपण ऐकत असतो. आज त्यांना खूप चांगलं अँकरिंगचं देखील काम केलं. त्यानंतर आमचे समीर सोमने याच अँड टेक नो डाऊट यस ब्युटिफुली असं वाटत होतं, मात्र चेंडू प्रस झाला नाहीये आणि बॅट ग्राउंडिंग झाली. विकेट कीपरनं अपील केलं जसं की त्याने झेल टिपला होता ज्या पद्धतीनं बघा, मात्र डॉट चेंडू 9 धावा धापलकावरती. जयराज सांगत असताना प्रशांतला चर्चा करते की आपल्यामध्ये काय विसंगती होते. पिवनचा वापर करायचा, आपल्याला मोठी फटके सजवायचे, धावसंख्या मोठी करायची, थंडीचं वातावरण, चेंडू टेक ऑफ जास्त होत नाहीये. या सर्व परिस्थितीचा वापर केला. व्हाट अ शॉट, जस्ट फ्लिक ऑफ द रेस, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू फ्लाइंग स्ट्रोक, सीमा पलीकडे षटकार. पंधरा धाबा धापलकावरती. व्हाट अ फंटास्टिक शॉट. बघू शकाल खेळू बसलेत आता मात्र आणि त्यांना स्क्रीनवरती दाखवलं जातं. 15 धाबा धापलकावरती चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे, कारण चेंडूवरती जो फटका होता फ्लिक ऑफ द रेस. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक बाय बॅट्समन.
जयराजच्या बॅटमध्ये गेला खणखणीत षटकार 13 धावा कुठल्या त्याने 5 चेंडूचा सामना केला. प्रशांत साथ देतो त्याला. प्रशांत मात्र इनिंगची सुरुवात करू शकला नाहीये. षटकाची झाली सांगता 51 धावा दाबल करते. 15 धावा बिनबाद. आता मात्र दमदार सुरुवात. पाठलाग करायचं 63 धावांचा. विजेता संघ खेळणार तो मात्र 65 धावांचा पाठलाग करणार. जो संघ जिंकणार तो मात्र फाईट करणार मगाशी जिंकलेल्या संघाविरुद्ध. चेंडूची चाचपणी केली जाते. निव्याचे चेंडू वापरण्यात या स्पर्धेमध्ये टेनिस लॉन टेनिसला चेंडू आपण जे बघत असतो ते देखील क्रिकेटमध्ये वापर केला जातो. सानिया मिर्झा ज्याला आपण नेहमी पाहिलं लॉन टेनिसच्या माध्यमातून खेळत असताना मगाशी चांगला सामना जिंकला तो सायरा 11 पोहगाव संघानं. त्याचं आपण अभिनंदन करूया. ही बाईक याचं उत्तर तुम्हाला मिळणार. ही चावी कोण घेऊन जाणार? या बायसिकल तुम्ही बघतात हिरोची बाईक आहे. या हिरोची बाईकवरती कोण बनणार हिरो हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपण भरपूर संघाचा सहभाग पाहतोय आणि उद्याचं उत्तर शोधूया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. गोलंदाज झालाय ओमकार परटोले. नावं थोडीशी कठीण वाटतात. लवली शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक. वन बॉल सीमा पार. चौकार. चेंडूवरती 10 दाबाले ते विसरता कामा नाहीये. त्यामुळे मागच्या 2 चेंडूती मोठे फटके आलेत. षटकार चौकार. त्यामुळे मागच्या 2 चेंडूती तब्बल 10 धाबा आल्यात. हा धावसंख्येचा वेग आता मात्र वाढलाय. आता मजा येईल सामन्यामध्ये. 19 धाबा बिनबाद. आता दमदार सुरुवात. साखळा डावकरा फलंदाज प्रशांत खोदून काढायचा होता चेंडू. फुलर अँड डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलं. कमबॅक झालं गोलंदाजाचं. ही कला आहे गोलंदाजामध्ये. ज्यावेळी मोठे फटके येतात त्या गोलंदाज त्याच्या गतीमध्ये परिवर्तन करतो. पेसिंगमध्ये परिवर्तन करतो. त्याची ॲक्युरेसी आणि परफेक्शनमध्ये चेंजेस आणतो आणि ते केलं मैदानावरती. गुड डिलिव्हरी आणि बॅकअप द हँड डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. डॉट चेंडू 19 धाबा बिनबाद. दुसरे मार्गास असताना फुल टॉस चेंडू. एज लागली. चेंडू मागे निघून जातोय वेगानं. पंचांचा इशारा चौकाराचा येतो. नशिबाचा चौकार. Yes, as it is. कधी कधी फुल टॉस होतोय किंवा कधी कधी बीमवर देखील जातोय. 23 धाबा सध्या तरी धावफलकावरती. चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये शांत पवित्रा. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. सामना बदल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा. नो बॉल. क्या बात आहे. 4+1 5 धाबा मिळणार आणि 5 धाबा मिळणार. खुशीचं वातावरण आपण पाहतोय. आनंदमय वातावरण पाहायला मिळालं लगेच डगआउट मध्ये. ते मात्र गोटेकर बी संघाच्या विरुद्ध खेळणारा MS11 जाई या संघाच्या डगआउट मध्ये. पालघरचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शहापूर तालुक्यातील संघ. ओ चेंडू मागे निघून गेलाय. पुन्हा एकदा चूक होते. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पुन्हा एकदा फ्री असणार आहे. 1 बाउन्स. चेंडू निघून जातो नॉन स्टॉप आणि चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी. डीजे बॉल. यस ॲब्सोल्युटली नो बॉल. गुड न्यूज फॉर द बॅट्समन साइड. आणि न्यूज असणारे टीम मीटिंग झाली आणि त्या धाबा आल्यात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या. फक्त पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या गोंधले आम्हाला सांगतील फक्त 15 धाबा होत्या. मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये ते धाबा फार कमी होत्या. नंतर फटकेबाजी झाली. धाबा कुठल्यात आलाय आणि धाबांचा वेग आता वाढलाय. 29 धाबा रात्रीचे वाजतात ते आता मात्र
2:17 अजून एक सामना रिमेनिंग आहे. चला काय झालं, सामना सुरू करायचा. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. 1.2 चेंडू फेकण्यात आलेत. 29 धावा. भीमर चेंडू अजूनही तुम्हाला आमचा कॉमेडी बॉक्स दाखवला जातोय. स्वागत आहे, मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. आमच्या समेत जतीन गोंधले आमचे गुणलेखक, त्यानंतर आमचे स्वीट वाईस ऑफ कर्जत समीर सोमने सर, त्यानंतर आमचे या परिसरात अत्यंत लोकप्रिय समालोचक आणि सर्वात जास्त मागणी असणारे आमचे योगेशजी मडवी आमच्या समेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संपूर्ण टीम आमची डीजे नितीन ते देखील आमच्या समेत आहेत. जेपी पॅनल आमच्या समेत आहेत. आई एकविरा इव्हेंट संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे. 1.2 षटकांची सांगता, 19 धावा, 65 धावांचा पाठलाग करायचा सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला शहापूर तालुक्यातील संघ स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेकर बी संघ, ज्याने 64 धावा कोटल्यात आणि त्याला फाईट करतोय MS जाई संघ. हा संघ तुम्हाला फाईट करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 65 धावांचा पाठलाग करताना किती फाईट तुम्हाला पाहायला मिळण्याची उत्कंठा आता मध्ये शिकायला पोहोचते. सुरुवातीला धाबा आल्या नव्हत्या, मात्र बॅटचा फेस ओपन केला. प्रशांतनं 12 धावा कुठल्यात, जाहिरातनं 13 धावा कुठल्यात. दोघांमध्ये भागीदारी चांगली झाली. 10 चेंडूमध्ये दोघांमध्ये 25 धावांची भागीदारी. येस, इंजर बीमर नव्हते, त्यामुळे गोलंदाजाला बाद करता येणार नाहीये. तर त्याचं कोणतं उद्दिष्ट नव्हता इजा पोहोचवण्याचा, हा त्या मागचा उद्दिष्ट असतो. येस, पहिल्यांदा पंचांची वॉर्निंग येईल, नंतर तुम्हाला सेकंड जर बाउन्स केलं तर तुम्हाला बाहेर करण्यात येईल. हे असे नियम असतात. 19 धावा, बिनबाद, दमदार सुरुवात. भन्नाट डिलिव्हरी. चेंडू पण खाली राहिलाय. फ्रीटचा होता इशारा, मध्ये त्याचा युटिलाइज करता आला. चेंडू किती खाली राहील बघा, कमरेचे देखील खाली राहिलाय आणि खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय ते मात्र ओमकारला माहिती आहे जर आता चुका झाल्या त्या स्पर्धेत निरोप घ्यावा लागेल, कारण धाबा आल्यात मागच्या काही चेंडूवरती आणि त्या चेंडूंवरती मात्र कमबॅक करायचा प्रयत्न केलाय, ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला प्रयत्न. 19 धाबा, एकही गडी बाद नाहीये. वॉटर अटॅकिंग फटका, चेंडू सजवलाय फटका, करत विकेट गेलाय. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. बॅकअपला बघा किती खेळू येतात, 4 खेळू बॅकअपला आले. स्पिरिट आहे संघाचा, निश्चित एकदा मिळणार धावसंख्या पुढे मूज होणार. द स्कोर मूज ऑन 30 फॉर नन. एकही गडी बाद नाहीये. 30 धाबा जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 35 धाबांची गरज आहे. हा सामना क्लोज एन्काउंटर होणार. मागचा सामना एकतर्फी झाला, तेवढ्याची मजा आलेली सामन्यामध्ये, मात्र हा सामना एवढा सोपा नाहीये, कारण सामना जेवढा समोरनं दिसतोय सोपा तेवढा सोपा दिसत नाही. 20 चेंडू अजूनही गरज आहे 35 धाबांची. सामन्यामध्ये कलाटणे येणार आणि सामना चांगला. 2 more deals to go of पॉवर प्ले ओव्हर्स. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे या षटकातील. ओ व्हॉट अ शॉट, टेरी बिग स्ट्रोक. काय क्रिकेटचा दर्जा दाखवला, फक्त दिशा देत असताना एवढा चांगला फटका, क्रिकेटचा विलंबनीय सौंदर्य दाखवणारा 6. फटकेबाजी, तेवढे सुंदर संगीत. 10:36. यावेळी ग्लान्स करायचा होता, बॉटमॅनचा वापर केला होता. चेंडू खाली राहिलाय. नॉर्थस्टारचा फलंदाज फार वेगाला पुढे गेला होता, पंच पोझिशन मध्ये आले होते, मध्ये परतावं लागलं नॉर्थस्टारच्या फलंदाज जयराजला. षटकाची झाली सांगता. 36 धावा. ऍक्शन रिप्ले बघा. शेवटच्या चेंडूचा फलंदाज शफल झाला, खेळायचा होता ऑन साइडला, बॉटमॅनचा वापर करायचा होता, त्याला फ्लिक करायचा होता. चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट नाही जमलं. 36 धावा, बिनबाद, दमदार सुरुवात. येणारे चेंडू मात्र 18 आणि गरज असणारी ती मोठ्या धावसंख्येची 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. असं वाटतं की कॉमेंट्री सोडून तुझंच कौतुक करावं, कारण आम्ही संगीत प्रेमी आहोत, पुस्तक प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत. त्यामुळे असं वाटतं की कॉमेंट्री सोडून नितीन तुझंच कौतुक करावं. वा भाई वा, ॲटमॉस्फिअर बनवलंच. स्वागत आहे तुमचं देखील. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. हे आमचे डीजे नितीन आधी मडके आल्या. 36 धावा आमचा कमेंट्री बॉक्स दाखवला जाते. स्वागत आहे. 36 धावा. सुरुवात चांगली झाली बघा. 18च्या सरसे धावा उभारल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, या षटकामध्ये आल्यात त्या 21 धावा. महागडं षटक ठरलं आणि P1 P2 मध्ये चांगला वापर करत असताना धावा उभारल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि गरज आहे ती
39 धावांची. एज अँड टेकन विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक बिहाइंड द स्टंप. गुड जॉब. पहिला धक्का मैदानावरती 36 या धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली. परतावं लागेल प्रशांतला. मैदानावरती पहिली बार पागल करता है. प्रेम करू नका मित्रांनो. प्रेम करायचं असेल तर आई वडिलांवर करा. प्रेम करायचं असेल तर आपल्या करिअरवर करा. प्रेम करायचं असेल आपल्या छंदावरती करा. छंद असे जोपासा जे तुम्हाला फ्युचर दाखवतील. 36 धावा एक बास्ती आपण पाहतोय. चांगली स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आज आम्ही आहोत. उद्या मात्र शेवटचा दिवस स्पर्धेचा. पाहायला विसरू नका. टुमॉरो विल बी फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन यू गेट आन्सर टुमॉरो. यू हॅव टू वेट टिल टुमॉरो नाईट. 36 धावा एक बाद स्थिती पाहतोय. मजा येणार सामन्यात. नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती धनंजय नाईक आलाय. आधीला मिळालेलं पहिलं यश आहे. आधीने पहिलं षटक फेकलं होतं. मग एवढं प्रभावशाली ठरलं नव्हतं ते षटक. 36 वरती 1 ऑन साइडला वाडा शॉट. स्लॉक स्लिपचा फटका दाखवला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलाय. दिस इज अ टेरिफिक स्ट्रोक. दॅट्स अ 6. रिप्ले अँड वॉटर शॉट. स्लॉक स्लिपचा फटका दाखवला. किती फटक्यामध्ये नजाकत होती बघा. बघतच राहिल्या फटक्यामध्ये हा फलंदाज धनंजय. किती कॉन्फिडन्स आहे धनंजयकडं. का ज्या पद्धतीनं मैदानावरती आले त्याने षटकार खेचला. का ज्या पद्धतीनं डगआउटमध्ये तो हा सामना बघत होता. चेंडूची पिचिंग बघत होता. चेंडू प्रोव्हाइड करायचं पुन्हा एकदा. का चेंडू पुन्हा एकदा लांब गेला. उत्तुंग षटकार आहे. का तर प्रेक्षक वर्ग आपल्याकडे नाही आहे. दिलाय चेंडू मुन्ना सर आतापर्यंत. आता 42 धावा. समीकरण सोपं केलंय. काय फटके दाखवले धनंजयनं. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटलं. पाहतच राहावं असं फटके पाहायला मिळाले. स्लोक स्लिपचा फटका दाखवला. बॉडीचं बॅलन्स चांगलं होतं. शॉटचं सिलेक्शन खूप लवकर त्याने केलं आणि चेंडू एक्झॅक्टली समोर होता आणि त्याला काय एक्झिक्यूट केलं मैदानावरती. वा भाई वा. लाजवाब फटकेबाजी. समीकरण केतन बॅट्समन केतन भूमिलेवन मांडा 44 धावा हाय स्कोर आहे. त्यानंतर तेजस पाटील 40 धावा. केतन मात्र 40. केतन जर या स्पर्धेमध्ये पुढे गेला तर बाईक कोणाला देणार नाहीये. मलाही मी सांगू शकतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडूची लाईन चुकीची होती. पण हेच सांगत असताना प्रेशर आहे थोडंसं गोलंदाजावरती. कारण जेव्हा मोठे फटके येतात ना तेव्हा गोलंदाज प्रेशरमध्ये येत असतो. हे चित्र आपण सातत्याने पाहत होतोय टेनिस विश्वच्या माध्यमातून. आणि चेंडू राहिले त्यात 16 आणि 22 धावांची गरज. क्लीन बॉल. यावेळी डिपिंग फुल टॉस. फलंदाजाला मात्र बीट केलाय. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये फला बीट झालाय आणि धक्का क्रमांक दुसरा. 43 वरती दुसरा धक्का या संघाला. काटा लगा. 16 चेंडू 22 धावा. 15-22 आता बघा फलंदाज किती गोलंदाजानं ज्या पद्धतीने गोटेकर बीज संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. आधीला त्याची रिॲक्शन फार चांगली होती ज्यावेळी त्यानं कडी बाद केला. बघा त्याची पुन्हा एकदा रिॲक्शन होती की ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली ना षटकार लागला गोलंदाजाला तेव्हा गोलंदाज थोडासा नाराज होतो. नंतर तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. ते झालं मैदान होती. 43 वरती 2 धक्के दिले. आतापर्यंत सामना क्लोज आहे. येणारे चेंडू 15 आणि 22 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू या षटकात खूप काही सांगून जातील. येणारे 3 चेंडू सिंगल डबल धावा आले तर सामना बॅलन्स राहील आणि एखादा चौकार षटकार आला तर सामना खुला होईल. तो मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी MS जाई संघासाठी हा सामना खुला राहील. 64 धावा चांगली धावसंख्या गोटेकर बीज संघाची ज्या पद्धतीने खेळला सुरुवात झाली. सुरुवात मात्र थोडीशी कमजोर झाली. नंतर मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये धावा त्या संघासाठी. 43 धावा 2 बाद. चला सामना स्पीडअप करा प्लीज. एक सामना अजून खेळवायचा आहे आपल्याला. 4 षटकांचा सामना असेल. क्वालिफायर राऊंड. ज्या पद्धतीनं आपण वाकलन संघ टेबल टॉप केला. आता कोणता संघ अजून टेबल टॉप करा सुपर 8मध्ये याची उत्कंठा शिकायला लागेल. गोलंदाज रिदम चुकतोय. 43 वरती 2 आधीने केलेलं कमबॅक. या षटकात 3 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे.
आणि ह्या 3 षटकामध्ये खूप काही होऊ शकतं, कारण हे 3 चेंडू या षटकातील खूप काही सांगून जातील. चांगलं कमबॅक स्ट्राइक अँड संकल्प ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग द विकेट. चेंडू पुढे चांगलं गॅदर केलंय. 1-2 मध्ये कन्व्हर्शन केलं आणि 2 धाबा कन्व्हर्ट झाल्या तरी चांगलेच असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं समीकरण एवढं मोठं नाही. 45 धाबा होतात, 2 बास्ती त्यामुळे पाहतोय जिंकण्यासाठी. ते आता मात्र 2 चेंडूचा केला अजूनही पर्याप्त षटकातील आणि 12 चेंडू म्हणजे 14 चेंडूचा केले पर्याप्त आहे. 65 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 धाबांची अजूनही गरज आहे. लवली शॉट, excellent stroke out of the park, square of the wicket. That's a 6. दाबादाबाद करते. 51 धावांचा पाठलाग केला जातो मैदानावर आतापर्यंत. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द बॅट्समॅन. ही इज ऑन द फायर. संकल्प, त्याचा दर्जा, त्याचा क्लास, त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं बॉडीचं बॅलन्स आणि त्याचा कॉन्फिडन्स. व्हॉट अ डिलिशियस स्ट्रोक फ्रॉम बाय संकल्पा. संकल्प केला सामना जिंकण्याचा. बघायचं थांबवायचा संकल्प केलाय तो जाई या संघाला. तो मात्र विपक्ष गोटेकर संघाच्या माध्यमातून. वरील चेंडू मात्र 13 राहिले जातात. 65 धावांचा पडला पाठ करायचा आहे. 51 धावा धापलकावरती. 14 धावांची गरज आहे. 13 चेंडू 14 धावा. क्लोज एन्काउंटर. नेट टू नेट फाईट सामना. माती लावते हाताला. 105 हुतात्म्यांचं बलिदान देणारे रक्तरंजित महाराष्ट्राची माती आणि तिच्याकडनं बळ घेत असताना फुलर अँड डिलिव्हरी एकदा मिळणार. स्टेट आउट केलाय. एकदा एका धाब्याने समाधान मानावं लागणार. सायक आपल्या हातामध्ये कधी ठेवायचे. फलंदाजाला षटकाची झाली सांगता आणि येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे ती 13 धाबांची. हे षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे, कारण या षटकांत सामना खुला केला जाईल. कारण ह्या षटकामध्ये जर 1-2 धावा इकॉनॉमी षटक राहिलं तर सामन्यामध्ये पुन्हा यावेळी मात्र रंग निर्माण होणार. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा वाटत नाही. आपण बुर्दुलमध्ये आहोत. असं वाटतं की आता मनालीला आलोय आणि कधी बर्फ पडेल. कारण ज्या पद्धतीनं वातावरण आपण पाहिलं. नितीनचे गाणी मात्र आम्हाला ऊब देतात. हे बघा आमचा हा डगआउट दाखवला जातोय एन्जॉय करत असताना. चला सामना स्पीडअप करा प्लीज. उशीर नको आता, कारण वाजले ते 2:30. अजून एक सामना रिमेनिंग आहे. 2 षटकं रिमेनिंग आहेत. म्हणजे 8 षटकं आणि यांची 2 षटकं 10 षटकं अजून फेकायची आहेत आपल्या स्पर्धेमध्ये. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाडी प्लेटफॉर्म नंबर 6 से गुजर रही है. पंचांचा नो बॉलचा इशारा, फ्रीडचा इशारा आलाय. कुठे चेंडू पडला, कुठे गेला आणि काय झालं एक्झॅक्टली बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून, एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. ओ माय गॉड, ओ माय गॉड. फलंदाजाला संधी होती, तुम्ही असा फटका कनेक्ट करू शकता, हा नियम आहे क्रिकेटमध्ये. आणि ज्यावेळी चेंडू गॅदर केला स्वतः शशिक देखील हसला. येस. 12-12 शरद पवार यांचा वाढदिवस आणि 12-12चं समीकरण मैदानावरती. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना फाईट होणार का? झाला असता सामना फाईट, मात्र मागच्या षटकामध्ये धावा आल्यात आणि फलंदाजांना मारलेले फटके खूप चांगले होते. अजूनही सामना फाईट होऊ शकतोय जर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक झालं, विकेटचं सातत्य ठेवलं, इकॉनॉमी करून जिरले, हाय स्टँडर्ड फिल्डिंग झाली, प्रेशराईज जास्त केलं, फलंदाजांना डॉमिनेट केलं, तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय. ऑन साइडला फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड केल्याच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. द मॅच इज ओपन. मध्ये गेलेला 4था षटकार. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया जाहिरातचं.
वॉट अ बॅटिंग. चौथा षटकार मारलाय त्यानं. वॉट अ स्विच हिट. काय फटका दाखवलाय. फक्त 5 धावांची गरज. 10 चेंडू 5 धावा. ड्राईव्ह केलाय चेंडूला. संयम देखील चांगला आहे त्याच्याकडं आक्रमकता तेवढी, संयम देखील चांगलं आहे. क्रिकेट सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी, टी म्हणजे टेम्परेमेंट म्हणजे संयम. संयम देखील चांगला आहे त्याच्याकडं. जेवढी आक्रमकता दाखवते तेवढं संयम देखील ठेवतोय. टेम्परेमेंट देखील दाखवत असताना समीकरण सोपं झालं मैदानावरती. ताकदीचा प्रचंड वापर आणि वन बॉल सीमा पार. द मॅच इज टाय. द मॅच इज टाय. एका धावेची गरज. डीज आहे. बघा सुंदर फोटो. या जोडीला कोणाची नजर न लागो. खूप सुंदर. तुमची जोडी अशीच यशस्वी कायम राहो. बघू शकाल आपण या स्क्रीनवरती नितेश दादा त्यांच्या सौभाग्यवती. खूप सुंदर जोडी. आणि आम्ही आई चरणी प्रार्थना करतो, जगदंबे चरणी, की या जोडीला कोणाची नजर न लागो आणि त्यांच्या हातात नेहमीच चांगलं कार्य होवो. स्नेहताई आमच्या नितेश दादांना बघू शकाल आपण फोटोच्या फ्रेमच्या माध्यमातून. लोडा सिविक यानं ती प्रतिमा त्यांना गिफ्ट केले. ही प्रेमाची भेट आहे त्यांच्यासाठी. खूप सुंदर नितेश दादा, खूप सुंदर. ताईंना बघू शकाल आपण स्क्रीनवरती फोटोच्या माध्यमातून. सुंदर फ्रेम आणि सुंदर जोडी. लक्ष्मी नारायणचा जोडा तुम्हाला पाहण्यामध्ये स्क्रीनवरती. त्यांच्या माध्यमातून हे सुंदर कार्य असंच कायम घडू द्या. आणि देवाला आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या चेहऱ्यावरती ही स्माइल कायम असू द्या आणि ह्या जोडीला कोणाची नजर न लागो. नाव मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू जयराज धनु. अप्रतिम फटकेबाजी. काय फटके दाखवलेत त्यानं. अतिशय सुंदर फटकेबाजी. मैदानाच्या चारी बाजूला त्याचा स्विचेसचा जो फटका होता ना, तो प्रेमात पाडणारा होता आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला शेवटचा सामना आपण खेळणार आहोत. 4 षटकं आणि 4 एकूण 8 षटकं आपल्याला फेकायचे आहेत, कारण उशीर भरपूर झालाय. ऍक्च्युली वाजलेत ते ऑलरेडी 2:35. चला समीर सोमरे सरांना विनंती करूया आपण पहिल्या सत्रामध्ये आपण जॉईन व्हा आम्हाला. धनु वेल बॅटिंग. प्रेमात पडलं धनु तुझ्या त्या रिव्हर्स स्विच हिट जो मारलास ना, अप्रतिम फटकेबाजी. काय बॉडीचा बॅलन्स, काय ते कनेक्टिंग.